ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय भगवद्गीतेचा 31वा श्लोक सुरू झालेला आहे. तो असा: यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुन्तोऽन्यः कुरु सत्तम. या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृतरूप आत्मफल ते भोगणारे शाश्वत ब्रह्मास प्राप्त होतात. हे कुरुश्रेष्ठा, या 13 पैकी एकही यज्ञ न करणाराला हा लोक नाही तर दुसरा कुठचा. बाप्पासाहेबांचं समगीत ह्या श्लोकावर: यज्ञशेषामृते धाले ब्रह्मशाश्वत पावले यज्ञाविन नहा लोक मग कसा परलोक. माऊलींचा श्लोक: ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञान शिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मोह मंत्रे. ऐसे अनादि सिद्ध चोखट, असे जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि आत्मयज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म, ते हे ब्रह्मनिष्ठ पुरुष ब्रह्मोह या मंत्राने सेवन करीतात. टिप्पा: आत्मयज्ञाची पूर्णावती होणारच्या 3 महिनेपूर्वी शिवोहम किंवा ब्रह्मोहम, अजरोहम, अमरोहम, मुक्तोहम हे मंत्र किंवा 1 महिन्याच्या अंतराने आत्मशक्तीत आपोआप उत्पन्न होतात. अहोरात्र भजन होत असते. ते नुसते ऐकत राहणे एवढेच काम असते. शेवटी 2-3 वेळ मुक्तोहम मंत्र ऐकू येतो, आत्मा प्रगटतो. 4 महावाक्यांचा उपदेश 2 मिनिटात देऊन आत्मस्थिती येते. सहजची योग घडेन अभ्यासिता. ऐसे अनादि सिद्ध चोखट, चोखट चोखट चोखदळ म्हणजे अत्यंत शुद्ध. अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. यज्ञामध्ये शेष राहिलेला भाग म्हणजे काय? 13 प्रकारचे यज्ञ आपण पाहिले. श्रेष्ठ प्रकारचे, कनिष्ठ प्रकारचे. भगवान म्हणतात ह्या 13 शिवाय आत्मप्राप्ती नाही. हे पहिलं लक्षात घ्या. जे आपण वर्णन आपण पाहिलंय, ऐकलंय. कोणकोणते यज्ञ आहेत त्याची आता यादी नको. 13 यज्ञ, प्राणापानांच्या अवती, सगळे कुंडलिनी जागरणा पूर्वीचे काही 4-5 आहेत आणि 5-6 नंतरचे आहेत. ह्या यज्ञाचं असं हे सूक्ष्म यज्ञ आहेत. आत्मशक्ती प्राण आणि अपानांच्या आहुतीतून उत्पन्न होणार आहेत. हे जड यज्ञाचा 13 यज्ञामध्ये भाग नाही. दान जर सोडलं, दान 1, 2, 3च फक्त आहेत. त्यागदान हा जो काही प्रकार आहे, हा जर भाग सोडला, बाकी सगळे आपल्या पोटामध्ये उत्पन्न होणारे यज्ञ आहेत. पोट आणि मेंदू, आपलं पोट हेच हवनकुंड आणि मेंदू, बस. याच्या पलीकडे यांची व्याप्ती नाही. दुसरा यज्ञकुंड नाही. तर हे 13 यज्ञ म्हणजे पोट आणि आपला मेंदू, आपली बुद्धी, याच्यामध्ये जे उत्पन्न होतं तेच इथे अपेक्षित आहे. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. ह्या 13 यज्ञामध्ये काय हवन करायचं आहे?
अस्मिता, अभिनिवेश, अविवेक, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अमाई, परमाणू, ह्या सगळ्यांची होळी करायची. होळी केल्यानंतर काय होतं? सोनारांकडे ज्यावेळेस आपण आपला दागिना मोडायचा असतो त्यावेळेस त्याच्याकडे आपण देतो. काय करतो तो भट्टीमध्ये तापवतो. त्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. काही तेजा वगैरे टाकून सगळं ते तापवतो त्या मुशीमध्ये. आणि मुशीमध्ये तापवल्यानंतर काय उरतं? शुद्ध सोनं उरतं. जळून काय जातं? तांब, पितळ, हा चांदी, हा भाग जळून जातो. लक्षात घ्या काय म्हटलं. यज्ञामध्ये हवन केल्यानंतर जे शुद्ध स्वरूपात, म्हणजे आता कसं आहे, अनात्म ब्रह्म आणि ब्रह्म दोन्ही एकत्र आहे. आपल्याकडे आसुरी भाव, सुरभाव दोन्ही एकत्र आहेत. ते जाळून टाकायचं आहे आणि शेष काय राहतं? शुद्ध चैतन्य, शुद्ध ब्रह्म. त्याच्यामध्ये आता अशुद्धता नाही, माया, अशुद्ध माया नाही, एकदम शुद्ध सोनं. हे राहिलं. त्याला म्हणलं यज्ञाचं उच्चिष्ट. शिल्लक राहिलेला भाग जळल्यानंतर हात जळत नाही. जाळल्या जाणारा अमयी भाग, अशुद्ध भाग, अविद्या धातूचा भाग हा संपला. आता शुद्ध भाग फक्त शिल्लक आहे. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. आत्मयज्ञा शिल्लक राहिलेले ब्रह्म, ते हे ब्रह्मनिष्ठ पुरुष ब्रह्मोह या मंत्राने सेवन करीतात. यज्ञ झाल्यानंतर त्याची पूर्णाहुती आणि ते शिल्लक भाग जो ब्रह्मशुद्ध स्वरूपात राहतो, पण त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. लक्षात घ्या. त्याला म्हटलंय शुद्ध ज्ञान. आता ज्ञान ज्ञान शब्द जे वापरतात, ही ओवी अजून टाकण्यासारखी आहे त्यांच्या तोंडावर. भागवत कथा सांगतात ते ज्ञान, कीर्तन कथा सांगतात ते ज्ञान. कोणतं ज्ञान? प्रवचन चाललंय ते ज्ञान, वेद पठन करून सांगितलं ते ज्ञान. ब्रह्ममंत्राचा काय संबंध येतो? आणि यज्ञाविशिष्ट शिल्लक राहिलेलं त्याला ज्ञान म्हटलंय. आत्मज्ञान मध्ये सगळं ह्या पोटामधील अग्नीमध्ये, योगाग्नीमध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान आणि उपप्राणांच्या आहुती झाल्यानंतर सगळं शरीर शुद्ध होतं. विरक्ती, विवेक सगळं उत्पन्न होतं. योगाग्नीच्या ह्या होमकुंडामध्ये, ब्रह्माग्नीच्या होमकुंडामध्ये सगळा हा आसुरी, अमाई, अविद्येचा भाग जळून जातो. शुद्ध स्वरूपात चैतन्य ज्ञान उरतं. त्याला म्हणतात ब्रह्म. त्या ज्ञानालाच ब्रह्म म्हणतात. शब्द ज्ञानाला ब्रह्म नाही म्हणत, ते व्हायब्रेशन आहे. लक्षात घ्या. आज जगात काय चाललंय, ज्ञान कशालाही म्हणतात. महाराज फार ज्ञानी आहे, कारण गप्पा मारायला श्रेष्ठ आहेत. ज्ञानी नाही, शब्दज्ञानी म्हणा, पंडित म्हणा, संत नाही. जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती. ते ज्ञान गिळलं पाहिजे. सेविती कोणी गिळलं पाहिजे? अनुभव आला पाहिजे. त्याचा अर्थ आहे सेवन करा, अनुभूतीला आलं पाहिजे. कोणाच्या? जीवाच्या. जीवाच्या अनुभवाला ब्रह्म आलं पाहिजे. ब्रह्माचा साक्षात्कार झाला पाहिजे. आत्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे, तरच त्याला ज्ञान म्हणतात.
जीवाला ब्रह्माचा साक्षात्कार म्हणजे आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. शब्दज्ञान आणि माहिती घेणं ब्रह्माची, ब्रह्मसूत्रावरचे व्याख्यानं ऐकणं म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होतो नाही, कुठेही म्हटलेलं नाही आहे. जे सेविती ब्रह्मनिष्ठ कसा अनुभव येतो? भोजन केल्यानंतर अनुभव येतो की नाही? तसा अनुभव आला पाहिजे. अनुभव कुठे येत असतो का? मानायचं नो, इथं सेविती कशानी? ब्रह्मोहमंत्रे. शेवटचा टप्पा सांगितलाय, आत्मयज्ञाची पूर्णाहुती ह्या मंत्राणी होते. ज्या वेळेस साधना, खरं सांगू का, अवघड ब्रह्मसाक्षात्कार नाही, अवघड आहे शरीर शुद्धी. सगळ्या धर्मांनी जे ट्रेस केलेलं आहे शरीर शुद्धीवर ट्रेस केलं आहे. आता शरीर शुद्धीलाच फायनल मानलं ते चूक आहे. जन्म त्याच्यातच जर गेला त्याला काही अर्थ नाही. हा देह आहे मंदिर आहे, परमात्मा कुठेही नाही, आत आहेच आहे. त्याचा साक्षात्कार हे देह मंदिर ही काचेवरची काजळी पुसून टाकणे म्हणजे देह शुद्ध करणे, हे मंदिर करणे, देह शुद्ध करणे, हा सगळा महत्त्वाचा भाग आहे, सगळ्यात क्रुशियल पॉईंट, मेन पॉईंट. मग देह शुद्ध झाला म्हणजे अगोदर रक्त शुद्ध पाहिजे, रक्त शुद्ध झाले नाडी शुद्धी पाहिजे, नाडी शुद्धी झाली मांस मेद हे सगळं शुद्ध पाहिजे, ते शुद्ध झालं. पुढे ॲटोमॅटिक मनशुद्धी होते, मनशुद्धी झाली बुद्धिशुद्धी होते, बुद्धिशुद्धी झाली सगळं शरीर शुद्ध झालं. विकार गेले आणि आहुती सगळ्या अविद्येच्या पडल्या. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर सगळे परमाणू एकदा जळून गेले, शिल्लक ब्रह्म राहतं. पण तरी त्याची अनुभूती कशी घ्यावी? ब्रह्मोहमंत्रे. आत्मयज्ञ ज्यावेळेस चालतो, राजर्षी योगाच्या अंतिम टप्प्याचा अभ्यास आहे, ज्ञानयोगाचा अंतिम टप्पा, बुद्धियोगाचा अंतिम टप्पा. त्यावेळेस खायला काही द्यायचं नसतं, चर्वण तर्पण देखील नाही. चर्वण तर्पण सुरुवात, आपल्याला तेवढंच जमत नाही म्हणून पुढचं काही जमणं. पण भगवान ज्ञानेश्वरांनी 3 प्रकारांनी हा विषय मांडला आहे. सुरुवातीला काय म्हटलं? आहार तरी सेविजे परिमितुले निमापे मविजे. मोजक्या मापाचं आहार खा. मोजकं माप मोदीजी महाराजांनी दिलं आहे. ते कोणतं? 90 वेळेस घास चावून खायचा, लाळ तोंडात करायची, जिभेला अन्नाचा कण लागला न पाहिजे, लाळेने पोट भरायचं. पाणी देखील तर्पण पद्धतीनं, आचमणी म्हणजे पळीभर पाणी, मोठा घोट नाही घ्यायचा, थोडं थोडं पाणी घेऊन सगळं लाळ मिसळायची, ते गरम होतं, लाळ मिश्रित पाणी प्यायचं, किडनीवर लोड येत नाही. ज्यांच्या किडन्या फेल येत ना त्यांच्यासाठी तर्पण फार आवश्यक आहे. चर्वण आणि तर्पण लोडच येत नाही. त्या पाणी पचून गेल्यानंतर किडनीवर लोड कुठला आला? कित्येक लिटर पाणी पिण्याची गरज नाही, लागतं तेवढं शरीर अब्सॉर्ब करतं. किडनीवर नाही, हृदयावर नाही, कशावरच लोड येत नाही. पण ही पहिली स्टेज. आहार तरी सेविजे परिमितुले निमापे मविजे. पुढे आहार बंद करायचा का? नाही. साधनावस्थेत नो. इंद्रियेन कोंडी आहारातेन तोडी. एकदम मोठमोठे उपवास नाही करायचे, 40 दिवस 30 दिवस. अरे अजून कशातच काही नाही, चर्वण तर्पण जुळत नाही, त्याला उपवासाला टाकलं. इंद्रियेन कोंडी. हळुवार हळुवार त्याला सवय लागली पाहिजे.
म्हणून मधले उपवास आहेत पहा आपल्याकडे. एकादशी, सोमवार फराळ नाही, फलाहार, फराळ नाही, फल आहार. आणि तोही कोणाला चौघांना सूट दिली, फलाहार कोणालाही नाही. 8 दिवसातून एकदा फलाहार. कोणी करावा? गर्भार बाया ज्या प्रेग्नंट आहेत. नंबर 2 म्हातारे माणसं, 3 रोगी माणसं आणि 4 लहान मुलं. त्यांना फल आहार फराळ नाही. 8 दिवसात एकदा तडी. हळूहळू सवय लावायची, हळूहळू सवय. आणि पारणं हा प्रकार कुठून आला काय माहीत. दन बदामाच्या शिऱ्यापासून ते आलूच्या शिऱ्यापर्यंत मी फार शोधायलो धर्मग्रंथात, सापडणं. हे पारणं फेडायचं म्हणजे काय काय करायचं असतं, किती पदार्थ असावेत आणि कसे कसे असावेत, तो विषय नको. पण हळूहळू हळूहळू हे उपवासातनं, काही सणवारातनं, अशा पद्धतीतनं काही प्रयोग दिलेले आहेत की ज्याच्यामधनं 2 दिवस 3 दिवस 4 दिवस हळूहळू हळू त्यांनी उपवास करावा. उपवास साधनारत राहून इंद्रियांची खाण्याची रसद तोडणे. आत्म्याच्या जवळ जीव आत्म्याने रात्रंदिवस जाऊन समाधी ध्यानामध्ये राहून उपवास त्याला म्हटलंय. आणि मग रसद तोडायची इंद्रियांची. भूक लागली न पाहिजे आणि लागली थोडंसं खाऊन साधलं पाहिजे. म्हणून एक मुठीभर, म्हणजे ज्याला उपवास करायचं आहे त्यांना सांगतो, चर्वण तर्पणनी देह शुद्धीकरण करता, तेवढ्यानी सगळं संपलं असं समजू नका. मधून मधून उपवास, शेंगदाण्यावर राहणं, खारी शेंगदाणे, खारी बरं का, भाजलेली, म्हणजे हे आपले वाळूमध्ये खारी मुरी, ते खारी मुरीवर ते बाप्पा साहेबांनी आम्हाला 1 मुठभर शेंगदाण्यापासून एका शेंगदाण्यावर आणलं. साधनेचा जोर कायम आहे. बस 1 मूठ शेंगदाणे त्याच्यावर राहता आलं पाहिजे. नंतर हळूहळू कमी 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 सवय लावावी लागेल त्या इंद्रियांना. साधना आणि इंद्रिय, साधना आणि त्या इंद्रियांची सवय. असं करीत करीत अगोदर 10 शेंगदाणे, 5 शेंगदाणे, 4 शेंगदाणे, 3 शेंगदाणे, 1 शेंगदाणा. 1 शेंगदाणा खाल्ला. अरे गौतम बुद्धांनी पानं खाल्ली झाडाची. 1-2 पान खाल्लं की संपलं. खरीमुरी का नाही खाल्ली? नव्हती त्यावेळेस. काय मिळणार आहे आणि कोणी आणून द्यायची ते देखील नाही. आणि 1 शेंगदाण्यानंतर काही नाही. पुढचा अभ्यास. भूकेने भूकची खावी, तहानेने तहानची प्यावी, अहोरात्र वावी मवावा वारा, भूकेने भूकची खावी. आता इंद्रिय कोंडी म्हटलेलं नाही आहे, आहार कसा खावा म्हटलेलं नाही, आहारच नाही म्हटलंय. आणि लोकांना अर्थ कळालेले नाहीत. ज्ञानेश्वरींच्या मोठमोठ्या पंडितांनी अर्थ असे केले, भूक लागल्यानंतर भूक खायची, त्यांनाच माहीत त्याचे अर्थ. आणि काही नाही म्हटलं भूक लागल्यानंतर अन्न खायचं, असं म्हटलेलं नाही. भूकेने भूकची खावी, भूक लागल्यानंतर भूक खायची. कशी खायची? बाप्पासाहेबांनी प्रयोग दिले. ज्या वेळेस पृथ्वीत भूक का लागते? पृथ्वी तत्वाचे परमाणू शिल्लक आहेत. तहान का लागते? जलतत्वाचे परमाणू शिल्लक आहेत. जलतत्वाचा भाग शरीरात 12 आणे, 4 आणे जमीन आहे, बाकी फार थोडं आहे वायूचा, याचा त्याचा 1/8 भाग आहे. जसे पृथ्वीत आहे तसं आपल्या शरीरात आहे. हा पृथ्वीचा भाग, हे जे पृथ्वीचे परमाणू आहेत, याला जिंकलं पाहिजे. त्याला म्हणतात पृथ्वी तत्व जय, अन्नमय कोश. याला जिंकायसाठी जाळून 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 ते परमाणू याच्यात आणायचे. कशात? अमाई करायचे. माई परमाणू अमाई करायचे.
आणि हे परमाणू एकदा पृथ्वी तत्वाचे जाळून नवीन परमाणू निर्माण शुद्ध याचे झाले. माया गेली, ब्रह्म उरलं, शुद्ध परमाणू. ते परमाणू नंतर भूक लागू देत नाहीत. आणि अशा रीतीनं जलतत्वाचा देखील जय करायचा आहे. मग पृथ्वी तत्वाचा जय झाला आणि याला जाळावंच लागतं. जाळण्याकरता अखंड साधना पाहिजे. सारखी साधना, व्यवहारात साधना, रात्रभर साधना, बसून कित्येक महिने, काही वर्ष बसून अशी साधना जर अखंड झाली, धो 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 अग्नी जर असा चालला, त्यावेळेस जलतत्वाचे परमाणू आणि पृथ्वी तत्वाचे परमाणू हे जिंकल्या जातात. पृथ्वी तत्व जय होतं आणि नंतर तेज तत्व, तेज चैतन्याच्या लाटा लहरी दिसायला लागतात. भगवान स्वतःचा समोर चैतन्य रूपाने दिसायला लागतो. भगवान म्हणजे सगुण नाही, सगुण तर होतच होतं दर्शन, निर्गुण प्रकार, एकदम प्रकाश. मूळ जो भगवंताचा आहे, आत दिसतो, बाहेर दिसतो आणि ज्वाळा देखील दिसायला लागतात, तेज. आणि त्याच्यात देवता आपापल्या आहुती घेऊन जातात. ते जे आत्मयज्ञ पेटतो त्यामध्ये प्रत्येक देवता येते, आहुती घेते, आपला भाग घेते यज्ञातला. आपण काढतोच ना, गणेशाय नमः, काय गणेश घेऊन जात नाही. तुमची ती फालतू सुपारी गणेश घेत नाही. आणि ते पान मरतुकडं, गणेश असं खात नाही. आपण खाऊ घालतो, खा. दिव्य भोग लागतात, देवाला दिव्य भोग लागतात. असे मरके भोग लागत नाहीत, मरका स्वयंपाक लागत नाही. दिव्य भोग, भगवान दिव्य, त्याला दिव्य भोग लागतो. आणि दिव्य भोग तुमच्या आत्मयज्ञातनं तो घेतो. मरण प्रत्यक्ष आहुती समक्ष, आहुती समक्ष देव घेती. मरण प्रत्यक्ष जीवन समक्ष, जीवन समक्ष, मरण प्रत्यक्ष जीवन समक्ष, आहुती प्रत्यक्ष देव घेती. बाप्पासाहेबांचा अभंग. आत्मयज्ञानी मृत्यू संजीवन पूर्व, आत्मज्ञानी मृत्यू संजीवन पूर्व, संतांनी अपूर्व पाहिले हो. प्रत्येक संतांनी आपला मृत्यू पाहिला. त्यावेळेस प्रत्येक देवता येते, आपला भाग घेते. त्याच्याशिवाय मुक्ती नाही. प्रत्येक देवता पुण्य मागती. मी जे म्हटलंय ना, देवता पुण्य मागतात. तुमचा पुण्याचा ठेवा त्यांना पाहिजे असतो. आपले पितर येतात, ते आपापला ठेवा 21 पिढ्याचे घेऊन जातात. प्रत्येकाला दान धर्म करायचं आहे आपल्याला. अरे देवाला काय दान करणार आपण? आपल्याला समर्पण करायचं आहे आपलं पुण्य. त्यांना त्यांचा हिस्सा द्यावा लागतो, तर ते मुक्त करतात. सगळा व्यापार आहे बरं का. अध्यात्मात देखील प्रचंड व्यापार आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. भगवंताला तुकाराम महाराज म्हणतात, फुकट द्यायलास काय, घेतोस त्यावेळेस देतोस. फुकट काही नाही ह्या जगात. हां, अनुदान नाही का फुकट? हा, तेवढं जर सोडलं तर आहे. आपण फुकट देतो, फुकट काही नाही. भगवान देखील त्याचं मोल मागतो, किंमत मागतो, आणि त्याप्रमाणे माल मसाला देतो. किंमत चुकाव. अनेक माध्यम आहेत किंमत चुकवायची. शेवटची संधी ही आहे आत्मयज्ञ. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक याची ती होळी मागतो. आणि ती एक एक देवता येते. खूप जर शरीर शुद्ध असेल आणि तरुण देह असेल तर देवता समक्ष दिसतात, यज्ञात येतात आणि आपला भाग घेऊन जातात. इंद्र देखील शेवटी येतात, पण इंद्र हल्ला करतो.
भगवान महावीरांच्या कथेमध्ये देखील भगवान इंद्र आलेले आहेत आत्मयज्ञ चालू असताना, आणि भगवान गौतम बुद्धाच्या वेळेस आलेत असे उल्लेख आहेत. आपल्या तर धर्मग्रंथात आहेच आहे, तुम्ही तर पाहिलं आहे, पिक्चरच पाहिलेले आहेत. प्रल्हाद आले, हल्ला करायला इंद्र आला की नाही? ध्रुवाला हल्ला करायला इंद्र आला, पार्वतीला हल्ला करायला आला. कारण त्याला सगळ्यात आधी भीती असते, आपलं राज्य मागतो काय, आपलं राज्य मागितलं तर काय, म्हणून इंद्र हल्ला करतात. हे सगळे हल्ला करतात, आणि हे हल्ला ज्यावेळेस करतात, शेवटचा हल्ला यमाचा असतो. मृत्यूची देवता ती हल्ला करते. त्यावेळेस गुरुचं छत्र 24 तास असतं, पण हाही साधने 24 तास पाहिजे. लक्षात घ्या, 24 तास छत्र असतं. कारण कोण देवता कशी हल्ला करील, नाही तर मग एकदम रोग उफाळून येतो. बाप्पासाहेबांचं असंच झालं, ते नंतर सांगतो. असे हल्ले होतात, म्हणून मृत्यू आपला समोर पाहिलाय संतांनी, असं तुकाराम म्हणतात. माझे मी मरण पाहिलेले डोळा, होय मी माझं मरण पाहिलंय डोळ्यांनी. शेवट चालला यमाचा असतो, आणि नंतर मात्र हे सगळे हल्ले परतवून लावले जातात. का सुदर्शन चक्र श्री गुरूंचं फिरत असतं आजूबाजूला. सगळ्यांचा रक्षक भगवान नारद होते, त्याला कळीचा नारद म्हटलंय. कुठून आली ही कल्पना माहीत नाही. वरून दिसणारा साधा प्रकार, पण सगळ्यांचं रक्षण नारदाने केलेलं आहे. छोट्या ध्रुव बाळाचंही रक्षण नारदाने केलेलं आहे. मंत्र कोणी दिला होता? कोणता मंत्र दिला प्रल्हादाला? ओम नमो भगवते वासुदेवाय. परवा ऐकलं का त्याच्यामध्ये संगीत? ओम नमो भगवते वासुदेवाय हा पूर्वापार चालत आलेला मंत्र आहे. हाच वाल्या कोळीला नारदाने दिला, हाच मंत्र ध्रुवाला दिला, हाच मंत्र प्रल्हादाला, हाच मंत्र भगवती जगदंबेला, पार्वतीला. पार्वतीला देखील सुदर्शन यांचं फिरत होतं. भगवान शंकरांनी शेवटची परीक्षा घेतली हल्ल्याची. नारदानी रक्षण केलेलं आहे. पार्वतीवर देखील हल्ले झालेले आहेत, कोणालाच चुकत नाही आहे. सोपं काहीच नाही, फुकट काही नाही. बरं फुकट नाही तर नाही, पण छळही तितकाच आहे देवतांकडनं. आणि म्हणून गुरूंचं महत्त्व प्रचंड आहे, प्रचंड आहे. कारण वाली देवता होतच नाही. होतील तर तुमचे हल्लेखोर होतील, हल्ले मग करतील. त्यावेळेस शरीर शुद्ध पाहिजे. हल्ला यमाचा केव्हा होतो? शरीर शुद्ध नसेल तर. धकवा ना आमचं धकल, रोगच उफाळून येतो हल्ला झाला की. रोग संपले पाहिजेत, भोग संपले पाहिजेत, कर्म संपले पाहिजेत, तर मोक्ष आहे. इतकं जाळावं लागेल, किती तप करावं लागेल माहिती नाही. आणि नंतर रोग उफाळून येतो. बाप्पासाहेबांचा असाच रोग उफाळून आला. मोदीजी महाराजांनी काशीला पत्र लिहिलं इंदोरून. त्यांना मंत्रांचे उपदेश हे ऐकू येऊ लागले. आज शेवटी सांगितलं, टाच लावून बसा, असं असं करा, एक गोल चक्र फिरेल, काय काय सांगितलं. आणि टाचच चुकली. टाच कशी लावायची, सिद्धासनाची टाच चुकली, बरोबर नाही लागली. लागली की एकदम दमा उपडून आला. 3 महिने मग औषध पाणी सुरू झालं. ठीक आहे म्हणले, हरकत नाही. प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार द्यायचा, पण बाप्पासाहेबांची शारीरिक परिस्थिती नव्हती बरोबर. त्याचं कारण म्हातार वय होतं, आणि म्हातारपणाला डायरेक्ट आत्मसाक्षात्कार नाही, कारण ते शरीरच साथ देत नाही. तितक्या अग्नीच्या ज्वाळेला आणि तेवढ्या प्रचंड याला शरीर साथ देत नाही. आणि बाप्पासाहेबाला वाईट वाटायला. ठीक आहे म्हणले. मग ते दमाई इतका झाला की जाईच ना. औषध घ्यायले
शेवटी मोदीजी महाराजांना पत्रात लिहिलं, महाराज आता सहनच होत नाही, मरतो की काय असं वाटतं. मग शेवटी पत्र आलं, जा इथून पुढे पत्र वाचतात तुझा जमा निघून जाईल, तुमचा दमा निघून जाईल. वाचल्याबरोबर खटकन खटका बसला. बाकीचं स्वतःच्या सामर्थ्यांनी तोडून टाकलं त्यांनी त्यांचा दमा. आणि म्हणाले एकदा काशीला आले आणि सहज बोलता 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 आत्मसाक्षात्कार करून टाकला. दोन प्रकारांनी होतो, एक तर आत्मा स्वतःच्या मुखातून उपदेश देतो, नाही तर गुरु स्वतःच्या मुखातून उपदेश देतो, जर शरीरांची पात्रता नसेल तर. लक्षात घ्या. साधुबोध झाला नुरोणिया ठेला, साधुबोध झाला नुरोणिया ठेला, ठाईच मुरला अनुभवे. म्हणजे गुरुबोध किंवा आत्मबोध. आत्मबोध भगवान ज्ञानेश्वरांना झाला होता, कारण तरुण देह होता. आणि बाकीचं मात्र गुरुबोध अनेक संतांना झाला. आणि म्हणून ज्ञानेश्वर सांगतात, मला मात्र आत्मदर्शन झालं. ज्ञानेश्वर म्हणतात, आत्मा म्या पाहिला या डोळ्याशी, वाहत असे आन निवृत्तीची. मी माझ्या गुरुची शपथ खाऊन सांगतो, मी माझ्या डोळ्याने माझा आत्मा पाहिला आहे. असा छाती ठोक सांगणारा संत आणि अभंग सापडणार नाही. प्रत्येक संताला आत्मसाक्षात्कार झाला होता डायरेक्ट असं मानायचं कारण नाही. गुरुचा उपदेश असू शकेल. शेवटी हा जो प्रकार इथे सांगितला आहे, हा शुद्ध शरीर तरुण देहातला आहे. लाख 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 असं फक्त चैतन्याच्या ज्वाळा चालतात, काही नाही, विषय नाही, काही नाही. त्या ब्रह्माग्नीमध्ये ज्यावेळेस ज्वाळा उठतात त्यावेळेस श्री गुरुच्या सामर्थ्याने मंत्र दिले जातात. आम्हाला साक्षात्कार गुरुमुखातून झाला, प्रत्यक्ष आत्मदर्शनाने नाही. कारण त्याच्यासाठी 6 महिने बसावं लागत होतं आणि आमची मानसिक तयारी नव्हती. कारण त्याला फक्त हाडच राहणार बाप्पासाहेब म्हणले आणि रात्र आणि दिवस बसून राहायचं. मला सांभाळील कोण आपल्याला? आपल्या तर सगळे विरुद्ध आहेत घरचे लोक, आपल्याला सांभाळील कोण? आणि त्याला सारखे पाहिजे असतात सांभाळणारे शिष्य, जसे भगवान शंकराचार्याकडे होते. रात्र आणि दिवस 24 तास सापळाच होतो. आणि मग नवीन रक्त, नवीन शरीर, नवीन मांस, नवीन मेद सगळं निर्माण होतं. त्या देहाला आत्मसाक्षात्कार अटकावच नाही, रोग नाही, सगळं असं. त्या ठिकाणी नंतर मंत्र, मात्र मंत्र यालाही ऐकू येतात आणि त्यांनाही ऐकू येतात, हे सारखं आहे. साक्षात्काराची पद्धत वेगळी, पण मंत्र सगळ्यांना ऐकू येतात. ज्यावेळेस पृथ्वी आणि जलतत्वाचा जय होतो आणि तेजतत्व वायुतत्वाकडे आपण जातो, त्यावेळेस मंत्रांचं हे सुरू होतं. कोणकोणते मंत्र? शिवोहम. एक महिन्याचा अभ्यास कमीत कमी असतो, 1 वर्षाचाही असू शकतो. बस डोळे लागले, कोणीतरी मोठ्याने असा उच्चार करतं, शिवोहम. फक्त ऐकायचं, आपण उच्चार करायचं नाही, काही नाही, माळ नाही, मंत्र नाही, गायत्री नाही, सावित्री नाही, नमोंकार नाही. गुरु सांगतात आता ऐका, शिवोहम, बस संपलं. बस निसतं. मात्र किती कॉन्सन्ट्रेशन लागेल हे लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन किती लागेल? इकडे तिकडे थोडंही निर्विचारी मन झालं पाहिजे. शिवोहम शिवोहम शिवोहम, बस नुसतं ऐकायचं. सरस्वतीची वीणा झंकारते तसा एक मंजुळ असा स्वर असतो वीणेचा, आणि ह्या शिवोहम 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 1 महिनाभर साधनेत ऐकायचं. नंतर गुरु बदलतात कॅसेट. ब्रह्मोहम
नंतर ब्रह्मोहम 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 हा मंत्र सुरू होतो. नंतर पुन्हा कॅसेट बदलले जाते. अजरोहम अजरोहम. प्रत्येक वेदातला एक मंत्र आहे. शेवटचा असतो अमरोहम अमरोहम अमरोहम. पुन्हा काही मंत्र आहेत. विज्ञानम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. हे देखील ऐकायचे आहेत. विज्ञानम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म ऐकलीत आम्ही. आणि शेवटचं असतं अहम ब्रह्मोस्मी. किंवा अमरोहम झाल्यानंतर मुक्तोहम अहम ब्रह्मोस्मी. एकदम साक्षात्कार होतो. गुरु स्वतःच्या मुखातून तो उपदेश करतात. चारी वेदमंत्र वेदवाक्यांचा. कोणते वेदवाक्य? ब्रह्मोहम नाही आपले विज्ञानम ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मोस्मी. हे एकदम केल्यानंतर हा त्यावेळेस ज्यावेळेस साक्षात्कार होतो, भगवतीताई अशी बाजूला बसलेली होती, घाबरलेलो होतो. समुद्राच्या लाटा चालतात इतकी धारणा प्रवास जोरात होता, वेगवान. सन 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 जसं काय समुद्र उसळलाय अंगामध्ये. योगाग्नी देखील प्रचंड होता. 3 महिने 2 महिने 1 महिना झाला, 1-2 महिन्यापासून आम्ही काही खात नव्हतो. फार थोडं खायचं आणि अभ्यास चालू आळंदीमध्ये. आणि त्यानंतर आम्ही असे समोर बसलो आणि बाप्पासाहेबांनी काय नाही, शेवटी गायत्रीचं मंत्र म्हटला त्याने तोंडाने, ब्रह्मोहम म्हणून. एकदम समाधी लागली. मला गायत्री मंत्र साक्षात्काराच्या वेळेस दिला नाही, आधी त्यांनी याला दिला गायत्री मंत्र मौंजी बंधनाच्या वेळेस, आणि नंतर साक्षात्काराच्या वेळेस अमरोहम मुक्तोहम हा सांगितलं. एकदम शांत सागर झाला. इतका उसळलेला हा सागर शांत झाला. एकदम ढिला वाटायला लागलो मी. मन शांत, सगळं शांत. बाप्पासाहेबांना म्हटलं आणि एकदम समाधी ध्यान लागलं. सविकल्प समाधी. गुरु इथपर्यंतच फक्त नेतो. सविकल्प समाधीपर्यंत गुरु नेतो. पुढे साधकाला देवकृपा आणि गुरुकृपा दोन्ही कृपेनी त्याला जास्त देवकृपा, पुढचा प्रवास निर्गुण निर्विकल्पाचा करायचा असतो. भक्तियोगाकडे, ज्ञानयोग टू भक्तियोग, प्रभूच्या रेंजमध्ये तुम्ही सुरू होता. तुमची भक्तीची कसोटी तिथे आहे. तोपर्यंत गुरु. सविकल्प समाधीपर्यंत गुरु. निर्विकल्प समाधी स्वतःच्या ताकदीने, गुरुच्या आशीर्वादाने आणि प्रभूच्या भक्तीने मिळते. तर हा मुक्तोहम हा प्रकार. आणि सविकल्प समाधी झाली. बाप्पासाहेब म्हणाले, सोमाणी आता काय वाटतं? म्हणलं बाप्पासाहेब आधी तरी जादूसारखं वाटत होतं. धारणा संपली. कर्मयोग हा जादूचा योग आहे. राजर्षी योग हाही जादूचा आहे. कारण लाटा तरी उसळतात धारणेच्या, चुनचुन फुनफुन काय काय होतं आहे ते. पुढं काहीच नाही. म्हणलं बाप्पासाहेब शक्तिहीन झालो असं वाटतंय. योगाग्नी नसता तर मला वाटतं आपल्या अंगातलं सगळं गेलं निघून. हसायला लागले. हसायला लागले. आताही काही वाटत नाही. योगाग्नी सोडला अंगामध्ये काही नाही. ही नंतरची आत्मसाक्षात्कारांच्या नंतरची स्थिती. पुढे काय होतं? जरी गुरुनी बोध दिला तरी कधी ना कधी आत्मा दिसायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून साधना सगुण सविकल्प समाधीपासून निर्विकल्प समाधीकडे ज्यावेळेस तुमचा प्रवास सुरू होतो, त्यावेळेस ते चैतन्य रूप समोर दिसलंच पाहिजे. आत्मा समोर अजूनही आमचं राहिलंय.
आणि त्याची लिंक प्रचार प्रसाराशी जोडली. 12 वर्षानंतर शेखरकडून तो भाग उकलण्यात आला. 12 वर्ष झाले म्हणले आणि पुढचा प्रवास सुरू झाला. हाही 12 वर्षाचा आहे. एक एक प्रवास 12 वर्षाचे. काय सांगावं. किल्ल्या दिल्या, कुलप जसे उघडाल तसे दालनं उघडतील म्हणले. आणि काही प्रसंग आले. तो एक देवपुरुष, छायापुरुष सारखा बरोबर असतो. पुढे तोही दिसू लागेल आणि आत्मा देखील साक्षात्कार, आत्मा असा दिसू लागला पाहिजे. इच्छा केली तर, नाही केली तर नाही. बिलकुल दिसेल, मार्गदर्शन करील. फार मोठं गुप्त भांडार सांगून दिलं जे कुठेच नाही, जगात नाही, कोणाला माहिती देखील नाही. असं वाटत असेल कुठल्या महाराजांना माहिती आहे, काही माहिती नाही, अनुभव नाही, ना कुठल्या याच्यात येत आहे. हे गुप्त आणि रहस्यमयी भांडार आहे. ऐसे अनादि सिद्ध चोखट माऊलीनी 12ने उघडलं तरी 12ने गुप्त ठेवलंय म्हणले मी. आता मी इतकं सांगितलं ते कुठे ओव्यात. ब्रह्मोह मंत्रे सांगून मोकळे झाले. काय समजणार कुठल्याही वाचकाला तर्काच्या अभ्यासाने. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञ वशिष्ठ ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मोह मंत्रे. ब्रह्मनिष्ठ केवळ ब्रह्माचा सारखा अनुभव ज्याला येतोय, अखंड अखंड जयाला देवाचा शेजार, तो ब्रह्मोह मंत्रांनी त्याचा अनुभव घेतो. त्याला शुद्ध ज्ञान म्हणतात. ब्रह्ममंत्रानंतरचे सगळे प्रकार. पहा, शेवटचा टप्पा भगवान अर्जुनाला सांगतायत. सध्या सांगतायत, अनुभव पूर्ण येतोय असं नाही. यज्ञावर ते विश्वास उत्पन्न व्हावा, त्याचं फळ काय हे या मंत्रात सांगितलंय. कारण नंतर हे 6व्या अध्यायात येतं सगळा हा प्रकार. पुन्हा येईल. आता टेलर दाखवलंय काय होऊ शकतं. प्रवचन केलंय असं समजा. प्रवचन म्हणजे लगेच हा अनुभव अर्जुनाला आला असं समजू नका. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावा आले मनोनी ब्रह्म ते झाले अनायासे. ऐसे शेषामृते झाले. याप्रमाणे आत्मयज्ञातून शिल्लक राहिलेले आत्मामृत. आत्मयज्ञात शिल्लक काय राहतोय? आपल्या यज्ञात शिल्लक काय राहतं? बाहेरच्या राख. आणि हा जो यज्ञ आपल्या होमकुंड पोट आहे त्याच्यात सुरू झालेला यज्ञामध्ये काय शिल्लक राहतं? अमृत. अधुनी सारखंच आहे का? यज्ञातली राख आणि अमृत. ऐसे शेषामृते झाले. याप्रमाणे आत्मयज्ञातून शिल्लक राहिलेले आत्मामृत म्हणजे ज्ञानामृत पिऊन जे तृप्त व अमर होतात. अमरोहम. अमर होतात. अमर होतात म्हणजे काय? अमर होतात हेही समजलं पाहिजे. मग कृष्ण गेले, रामही गेले, कोणी म्हणे अमर कुठे झाले? 2 प्रकार आहेत. शरीराने राहणं आणि शरीराने जाणं. हा जड शरीर. हे जड शरीर राहणं. आपण मृत्यू कशाला समजतो? हे जड शरीर पडलं की. मृत्यू कोणाला आलाय? आत्म्याला नाही, जीवात्म्याला नाही. आपला शब्द चुकीचा आहे, समज चुकीची आहे. तो एक जड शरीराला मृत्यू. पुन्हा 4 शरीरं बाकी आहेत.
अन्नमय कोश हा गेला, नंतर मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश हे शिल्लक आहेत. म्हणजे मनोमय देह, प्राणमय देह हे सगळे शिल्लक आहेत. बुद्धी, विज्ञानमय देह, आनंदमय कोश, आत्मा हे शिल्लक आहेत. आणि यांना देह धारण करता येतं, कमी होता येतं, जास्त होता येतं, पुन्हा दुसरं शरीर धारण करून येतात. म्हणजे मेलं कोण? म्हणून आपण मेलं म्हणून ऊर बडवत नाहीत. हाय तोबा मेलं म्हणजे नाही, आपण म्हणजे संतांचं मेलं म्हणजे आपण करतोत का? संत मेले हाय तोबा नाही. आपल्याकडे काय म्हटलंय? उत्सव. एक शरीर सोडलंय आत्म्याने, दुसरं शरीर धारण करणार आहे. एका शरीराचा मृत्यू पण दुसऱ्याचा जन्म आहे. फळ गेलंय पण ते बीज टाकून गेलंय, बी पुन्हा वृक्ष निघेल, पुन्हा जर्मिनेट होणार आहे, नवचैतन्य पुन्हा येणार आहे. पण याच्यातला प्रकार असा आहे, सर्वसाधारण माणूस जातो, तोही देह टाकतो, संतही देह टाकतात. दोन्ही देहामधला फरक आहे की त्याचा जन्म त्याच्या हातात नाही. पुढचा डुकराचाही मिळू शकेल, कावळ्याचा मिळू शकेल, कशाचाही मिळू शकेल, भूतयोनीचा मिळू शकेल. त्याचा जन्म त्याच्या हातात नाही, कर्माप्रमाणे तो नियम होईल. आणि मेलाय कसा तसा जन्म होतो. ज्यांचा प्राण गुदातून गेला असेल, गुदातून कसा जातो माहिती आहे? ज्या महापुरुषाच्या, आता पुरुषाच्या म्हणून महापुरुषाचा फार मोठा अर्थ होईल, ज्या माणसाच्या देहातून संडास जर झाली असेल मरता वेळेस, पॅन्टमध्ये किंवा धोत्रामध्ये, तर समजायचा म्हणजे गळ्याच्या खाली जर प्राण खाली गेला, खालच्या इंद्रियामधून गेला, तर पशूंचे, हलक्या प्राण्यांचे जन्म होतात. गुदातून गेला, लघवी झाली, त्याच्यातनं गेला, फार वाईट जन्म होतात. डुक्कर, श्वान, सुकरे, बापुडी असे सगळे जन्म होतात. आणि वरच्या याच्यातनं गेला, ज्ञान काय, ह्या जिभेच्या वरच्या भागातनं जर गेला, कानातून गेला, काहींचा कानातून जातो, काहींचा डोळ्यातून जातो. पहा, डोळे असे सताड उघडे जर असले म्हणून आपण झाकतो, कारण भीती वाटते. डोळ्यातून गेला, तिर्यक योनी, पशूंचे जन्म, उडणारे पक्षी असे जन्म होतात. आणि कवटी फुटली म्हणून आपण तिथे पुढेपर्यंत राहतो, तो सिद्ध जन्म. त्याच्या हातात आहे पुढचा जन्म काय घ्यायचं हे त्याच्या हातात आहे. पुन्हा यायचं की नाही त्याच्या हातात आहे. बरं, कवटी नाही फुटली आणि सिद्ध संत आहे, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली मला इकडे जायचं, जन्म घ्यायचा, त्याला पुन्हा जन्माला येता येईल, पुन्हा जन्माला येता येईल. तो लय योगातून जातो, प्राण अपानात, अपानातून याच्यात असं करत करत लय योगात जाऊन, लय योग म्हणतात त्याला, लय योग. पृथ्वी तत्वाचं आप तत्वात विलीन करणं, आपाचं तेजामध्ये विलीन करणं, तेजाचं वायू तत्वात विलीन करणं, वायू तत्वाचं आकाश तत्वात, आकाशचं महदाकाशात, महदाकाशाचं चिदाकाशात, चिदाकाश ब्रह्म. ही समाधीची अवस्था आहे. जसे तुम्ही जिंकलेत तसं वरचा प्रवास करत संपवायचा देह. पण इच्छा जर ठेवली मला देह मिळाला पाहिजे, मला पुन्हा यायचं आहे, तो येऊ शकतो. मोक्षाला जायचं की पुन्हा देहाला यायचं, इट इज द चॉईस टू यू.
तो चॉईस दिलेला आहे. मोक्षाला गेले पुढे जन्म नाही, ध्येय नाही, मुक्त झाले. आणि जर कर्म शिल्लक असेल, ह्या देहात साधना पूर्ण झाली नाही, तर सूर्यमंडलामध्ये देह मिळतो. तिथे साधना राहिलेली करायची 4 देहानी. हा देह समजा साथ देत नाही आणि सूर्यमंडलापर्यंत आपली गती झाली पाहिजे मात्र. आणि मध्येच आपण कुचकलो, फार कामं होती, व्हेरी 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 बिझी शेड्यूल होतं. तर वर देह सूर्यमंडलामध्ये मिळतो, या सूर्यलोकात. तिथे अमृत प्राशन करायला मिळतं. आपण इच्छा केलं ते सगळे भोग मिळतात आणि साधना करायची बस. स्वयंपाक बिंपाक भांडी घासायला मोलकरीन काही लागत नाही. चहा काही नाही, म्हटलं की येतं पा खटकन. चहा, कॉफी, कोको कोला, काही येतं. जो मागोंगे वो मिलेगा, असं सगळं येतं. आणि त्या ठिकाणी साधना करून पूर्ण व्हायचं आणि मग पुन्हा इच्छा ठेवून पृथ्वीतलावर यायचं. शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो विजायते. श्रीमंत कुलामध्ये जन्म होतो आणि पवित्र देह आईवडिलांचे त्याच्यात जन्म होतो. आता मी नेहमी म्हणत असतो, पवित्र देह मिळावा ना, नाही तर लटकल हा सूर्यमंडलातच. म्हणून म्हणलं आज कृष्ण यायला तयार आहे, पण यशोदा आणि नंद दाखवा, देवकी आणि वासुदेव दाखवा ना. त्यासाठी हजारो जन्मांचं तप करावं लागतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज पाहिजे. इथं खोकले, दमेकरी, डायबिटीसनं पछाडलेले, बीपीनी सडलेले, यांच्या पोटात म्हणे कृष्ण यावा, कसं होईल? शुद्ध बीज पाहिजे. हजारो जन्म देवकीनी तपश्चर्या केली, यशोदेनी तपश्चर्या केली, नंद बाबांनी केली पूर्वजन्मामध्ये, सत्ययुगामध्ये हजारो वर्ष. आणि मागून घेतलं तुम्ही पुत्र व्हावे. द्वापर काळात होत म्हणले, तेव्हा आले, उगीच नाही आले, दिसलं गोकुळ की उतरले खाली, असं झालेलं नाही. काय म्हटलं? ते तृप्त अमर होतात आणि आपल्याला पाहिजे तसा देह धारण करून येत आहेत. पुन्हा जन्म. कशा करता जन्म घ्यायचं हे समजलं पाहिजे. हा चॉईस आहे. काही जण हा चॉईस घेतात की मला जन्माला यायचं. तुकाराम म्हणतात यस मला यायचं आहे. का? धर्म प्रचार करण्याकरिता. मोक्षपद तुच्छ केले या कारणे. मोक्षपदाला आम्ही तुच्छ केलंय. आम्हा जन्म घेणे युगायुगी. मी प्रत्येक युगात येणार आहे. त्याच्यासाठी तप चाललेलं आहे वैकुंठातही. युगायुगात यायचं आहे. कारण खरं सांगू का, जी मस्ती योगामध्ये पृथ्वी तलावर ह्या देहामध्ये आहे, ती मस्ती कुठल्याच लोकात नाही. कुठल्याच लोकात नाही. देव देखील काय करणार अमृत प्राशन करून सांगा ना. रोज कोका कोलाच्या बाटल्या आवडतात म्हणून दिलं तर किती दिवस तुम्हाला आनंद वाटेल सांगा. रोज पिक्चर किद्दा पहा. रोज पुरणपोळी खा. काही नाही हो वैकुंठात, काही नाही, कुठेही काही नाही. ही मस्ती नाही. ते नंतर सांगेल सुखांचे प्रकार. एकदा सांगितले होते, पुन्हा कधी सांगेल, आता तो विषय नाही घेत. नाही आहे ती मस्ती. आणि प्रत्येक देवाला देखील वाटतं भगवान विष्णू हे सोडले तर भगवान शंभू यांना तपाचा अधिकार आहे. ते मस्तीमध्ये आहेत. बाकीचे देव भोगामध्ये आहेत. भोग. आणि हे 3 देव त्रिदेव योगामध्ये आहेत.
बाकीचे भोगात इंद्र चंद्र वरुण मज्जा 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 करतायत, यांना तप नाही, यांना काही नाही. स्वर्गीचे देव इच्छिता ती सर्व मृत्युलोकी व्हावा जन्मामुचा. स्वर्गीचे देव इच्छिता ती सर्व मृत्युलोकी व्हावा जन्मामुचा. कारण हा भाग समाधी सुखाच्या अनुभवाचा हा स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. तुकारामांनी काही अभंगात म्हटलं, रे वैकुंठात काय निसते का कोपऱ्यात बसायचंय अलूफ, कोणी विचारायला येत नाही, भेटायला येत नाही, एंटरटेनमेंट करता चौकशीला येत नाही, बसा. आणि इंद्रपुरीत गेले तर रंभा उर्वशी नाचून जातात, थै थै थै, किती दिवस नाच पाजणार, काही नाही. हे सुख कुठंच नाही. आणि म्हणून याला काला म्हटलंय. हा कैवल्याचा प्रसाद समाधी बोधातून मिळणं, याला खरा काला म्हणतात, काल्याचं कीर्तन. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भाव आले. हे आत्मामृत पिऊन ते तृप्त व अमर होतात. या सिद्ध महायोग विज्ञानी राजर्षी विद्या परंपरागत विरागी बुद्धियोग रीतीने ते आपोआप अनायास ब्रह्मरूप होतात, आपोआप ब्रह्मरूप होतात. बस ब्रह्म प्रगटता अंगात. फक्त समाधी बोध सुखाचा आत्मानंदाचा अनुभव सारखा घ्यायचा. हा नित्य वर्धमान असतो. हा ब्रह्मानंद नित्य वर्धमान, नित्य नवीन. रोज खुमारी वेगळी, पुरणपोळीची विटेल याच्यात विटत नाहीत तुम्ही. सारखं वर्धमान आनंद, द्विगुणित त्रिगुणित. जितक्या वर्ष जास्त जगाल तितका आनंदाच्या लाटा आहेत. आणि समजा तुम्ही हा देह सोडून दुसरा देह घेतला, त्या देहातही समजा तो आनंद तुम्हाला समाधीचा घेता येतो. 2000 वर्ष राहा, 3000 वर्ष राहा, काही बिघडत नाही. मोदीजी महाराजांनी पत्रात लिहिलंय 2-3 हजार वर्षापर्यंत देह बदलून राहावे, ह्या देहात राहू नये. एकदा का कळलं हे 300 वर्षाचं खोड आहे, मग त्यांच्या लक्षात येईल हा देवच झालाय, सोडणारच नाही. बाप्पासाहेब म्हणले गोळ्यात घालतील तुम्हाला, येऊ बंदूक घेऊन येतील, तुम्ही देव आहेत आम्हाला वाचवा, नाही तर तुम्हाला गोळी घालतो. काय करणार तुम्ही? छातीवर बसतील, नातू पंतू बसतील, माझं पोरगं मरायले, चल वाचव. लोक स्वार्थी आहेत म्हणाले. आणि मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबांना सांगितलं ह्या देहाने 200 वर्षही राहता येईल, पण काय जगून कराल? कारण तुमच्या समोर तुमच्या अनेक पिढ्या निघून गेलेल्या असतील, आणि जी राहिलेली पिढी तुमचं ऐकणार नाही, तुमचा त्यांना काही उपयोग नाही. अरे आज म्हाताऱ्यांचं कोण ऐकतं? लहान पोरगं ऐकतं, बापाचं पोरगं ऐकत नाही. कारण जनरेशन गॅप, फार सुंदर शब्द आलाय. सासूचं सून ऐकत नाही, जनरेशन गॅप. तर 200 वर्षाच्या पूर्वीच्या म्हाताऱ्याचं ते मिनी जनरेशन गॅप, त्याचं कोण ऐकणार आहे? आमच्या काळात असं होतं, कोण ऐकायला बसतं? आता पोरं टिंगल उडवतात. तुम्ही तुमचा काळ सांगायला जा. आमच्या काळात आम्ही चड्डी घालत होतो. ते म्हणते आता सांगितलं कोणापुढे सांगू नका, आमची इज्जत घालू नका. नाही चालत. कोण ऐकणार तुमचं? राहू नये. ऐसे शेषामृते झाले की अमर्त्य भावाले, म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे, आपोआप ब्रह्म होतात. ते देव होतात. देव इच्छिता ती चरणाची माती, धावत चालती मागे मागे. देव इच्छिता ती चरणाची माती,
हे जे ब्रह्मसाक्षात्कार झालेले आहेत ते ब्रह्म सगुण रूप, देवाचं सगुण रूप म्हणजे ही ब्रह्मरूप काया, कायाचे संत. ज्यांना असा अनुभव आला ते, ज्यांनी ड्रेस घातले ते नाही. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, ज्यांनी ड्रेस घातलेत, ज्यांनी फक्त संसार सोडलेले आहेत पण साधना काहीही नाही आहे आणि उगीच काहीतरी साधना करतात, ती साधना ही नाही, अशी झाली पाहिजे. ब्रह्मजय